चातुर्मास का पाळला जातो? तर अखेर चातुर्मासाला सुरुवात पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत. आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल. चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र 4 महिन्याचा कालावधी मानला जातो. पंचांगानुसार 25 जुलै आषाढ शुक्ल एकादशी देवशयनी एकादशीच्या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मास. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळेच भक्तांसाठी हा काळ संयम, साधना आणि ईश्वर भक्तीचा मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रेत जातील तेव्हा सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर असेल? चातुर्मास सुरू पुढच्या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर? पुराणांनुसार भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. देवऋषी आणि भक्तांच्या कल्याणासाठी ते वर्षभर कार्यरत असतात. आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी ते क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. या काळात भगवान विष्णू बाह्य कार्यापासून अलिप्त राहून योगनिद्रेत असतात. त्यामुळे ह्या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी भगवान शिव आणि इतर देवतांवर असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार 4 महिन्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर विवाह, गृहप्रवेश, मुंज ह्यासारख्या शुभ आणि मांगलिक कार्यांना पुन्हा सुरुवात होते. अखेर चातुर्मास सुरू. भगवंत क्षीरसागर सोडून ह्या ठिकाणी घेणार विश्रांती. धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो, जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात नव्हे तर राक्षस राजा बलीच्या पाताळात 119 दिवस विश्राम करतात. या काळात पूजा आणि ध्यानावर भर दिला जातो. विवाह आणि गृहप्रवेश यासारखे सर्व शुभ प्रसंग निषिद्ध मानले जातात, कारण भगवंताची योगनिद्रा अवस्था शुभफळ देत नाही असे मानले जाते. आषाढी एकादशीपासून भगवान 119 दिवस विश्रांती घेणार आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीला जागे होतील. यानंतर शुभ समारंभ पुन्हा सुरू होतील. वामन अवतारात भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य व्यापले. चातुर्मासाशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध कथा वामन अवताराशी जोडली जाते. असुरराज बळीच्या यज्ञात भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून 3 पावलात त्रैलोक्य व्यापले. त्यानंतर बळीला पाताळ लोकाचे राज्य दिले. बळीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वर्षातील काही काळ त्यांच्यासोबत राहण्याचे वचन दिले. काही पुराणांतील परंपरेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू बळीच्या लोकात विराजमान असतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ह्या काळात विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. आख्यायिकेनुसार भगवान विष्णू चातुर्मासाच्या 4 महिन्यात योगिक निद्रेसाठी क्षीरसागर सोडून राक्षस राजा बलीच्या पाताळलोकात जातात आणि त्यांच्या महालात 4 महिने घालवतात. राजा बलीच्या उदारतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वामन रूपात त्याला एक वरदान दिले, ज्यामुळे भगवंत त्याच्यासोबत पाताळलोकात जातात. त्यानंतर देवी लक्ष्मी राक्षस राजा बलीला वैकुंठात परत येण्यासाठी समजावते. तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीसोबत वैकुंठात परत येत होते. तेव्हा त्यांनी राक्षस राजा बलीला एक वरदानही दिले. त्यांनी राजा बलीला सांगितले की ते वर्षातून 4 महिने त्याच्या पाताळलोकात विश्रांती घेतील. तेव्हापासून भगवान विष्णू 4 महिने आपली सांसारिक कर्तव्ये सोडून पाताळात विश्रांत करत असतात. त्यानंतर देवउठणी एकादशीला देवी लक्ष्मीकडे परत जातात. चातुर्मासात नियम का पाळला जातो? तर पौराणिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू योगनिद्रेत असल्यामुळे भक्तांनी या काळात संयम, सात्विकता आणि साधना यांना महत्त्व द्यावे. म्हणूनच अनेक जण उपवास, जप, दान, व्रत, धर्मग्रंथांचे वाचन, तीर्थयात्रा टाळणे, सात्विक आहार आणि इंद्रिय निग्रह यांचे पालन करतात. चातुर्मासात काय करावे? भगवान विष्णू, विठ्ठल किंवा श्रीकृष्णाची नियमित पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता, भागवत किंवा रामायणाचे वाचन करावे.
उपवास, दानधर्म आणि गरजूंना मदत करावी. राग, मत्सर, अहंकार यांचा त्याग करून संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. हर हर